काळ संत भेटी. अक्षराकडे जरा लक्ष द्या. काय व्हायला हा मी व्हायला. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडले तो. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा. तारा म्हणजे काय? नाव किंवा तर. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. असं झाल्यामुळं तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता कोण दाता यावुनी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा संत भेटीच्या काळाचं महिमान सांगणारा असा हा. कारण आपलं जीवन क्षणभंगुर आहे, त्यात आपण काही वेळ इथं काढलेला आहे. त्या लोक म्हणतात यातनी काही काम नाही म्हणून इथं आलेले आहेत, पण त्या काळाचं किती महत्व आहे हा सांगणारा, नवे नवे संतांचं विशेष महिमान सांगणारा असा हा अभंग आहे. तुम्ही म्हणणार हे कोण? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज कोण ते आपण बघूयाच, पण या वचनांच्याकडे वळण्यापूर्वी त्या भगवंताचं स्मरण करूया. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेसे केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा. काळा म्हणजे काय? बोलायचं युक्ती दे, बुद्धी दे, मती दे, मतीमध्ये उजेड पाड अशी अपेक्षा. असं असलं तरी तो देणार असला तरी जयांचे केल्या स्मरण सकळ विद्यांचे होय अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कार ने आता ज्यांच्या धर्मात आहे त्यांना शरण 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 हनुमंतराय सुद्धा संतच आहेत. दास्यत्व भक्ती केली हनुमंतराय. आणि या अभंगामध्ये सुद्धा महाराज म्हणतात धन्य काळ संत भेटी. तुमच्या आमच्या जीवनामधला काळ, त्या काळाला धन्यता. कुठल्या काळाला धन्यता? कुणाला कसं वाटतंय? लगीन झालं म्हणजे धन्य. नंदू महाराज काय वाटतंय? लगीन. कुणाला वाटतंय? मुलं झाल्यानंतर धन्य. पोरांनी ऍडमिशन मिळाल्यानंतर तसं वाटतंय की नाही? तसं नाही. पण ठीक आहे, कॉलेज पूर्ण झाल्यावर तरी पण नाही, नोकरी लागल्यावर जरा चेहरे हसले बाबा. नोकरी लागल्यावर धन्य. पुन्हा आता त्यांची लग्न झाल्यावर आणि त्यानं घरातनं बाहेर काढल्यावर म्हातारपणी. माय बापू प्रत्येकाला तुम्हा आम्हाला एक काळ ठरवून दिलेला आहे, आणि तो सगळाच काळ धन्य नाही. तुम्हा आम्हाला काळ दिलाय. किती काळ दिलाय? शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये पादत्व पिढा रोग क्षय, काय भोजनाची उरले ते पायी. भोजनाची भजनाची तर चुकते, सांभाळून घ्या. काय म्हणलं? अल्प आयुष्य मानव देह. माय बापू तुमचं आमचं आयुष्य अल्प आहे मी म्हणत नाही, महाराज म्हणतायत. तरीही 100 वर्ष दिलेली आहेत. शत गणिले 100 म्हणतायत, ते गणिले म्हणजे मोजले जातात, परंतु त्यातलं
अर्ध रात्र खाय, अर्ध झोपेत जाते. काय शंका आहे का काय तुम्हाला सगळ्यांनी? झोपतासा का नाही? काय इथं झोपत असा? काय महाराज म्हणतात, 100 तुम्हाला दिलीत. किती दिलीत? त्यातला अर्ध रात्र खाय, पुन्हा उरलेल्यामध्ये बालत्व म्हणजे लहानपण, पिढा म्हणजे वेगवेगळ्या पिढा, झडती, झाडाझडती वगैरे वगैरे, हे करायचं ते करायचं, हे डोसक्यात आहे ते डोसक्यात, काय 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 डोसक्यात काय सांगता येत नाही. पुन्हा रोग, आजारपण वगैरे, महामारी तर आहे ते काय विषयच नाही. त्यातनं तुम्ही आम्ही वाचलोय म्हणून इथपर्यंत आलोय. लक्षात येते का म्हणा? पीडा, रोग आणि क्षय. क्षय म्हणजे वृद्धापकाळ, हे सगळं आहे कशामध्ये? या शब्दखंडात. मग अहो तुम्ही नुसतंच भ्या घालालाय. महाराजांनी नुसतं भ्या घातलं नाही. काय सांगितलं? राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा तुम्ही आम्ही अनेकदा बघतो की तो काल माझ्या बरोबर बोलला, नुसतं बोलला आणि पुढे गेला. असं घटना घडतात मायबाप. आम्ही दोघ जण चहा पिलो, संध्याकाळी भजनाला जाऊया म्हटलं, भजनाला आला नाही. सकाळी समजलं तो गेलाय म्हणून. अशा घटना आहेत. नव्हे नव्हे अगदी काही मिनिटावर घटना घडली. कालच इथं रुईमध्ये घटना घडली, तुम्हाला माहित असेल. बोलून गेलेला माणूस 1 मिनिटामध्ये काही म्हणजे क्षणभंगुर नाही भरवसा. मग वारे सावध, सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार पूर्वळ सागा, राम राम स्मरादी. हे आम्ही काय म्हणायची काही गरज नाही. आम्ही कोण आहे तुम्हाला माहित नाही. सांडा वाहुग्या उपाधी, तुम्हाला कोण माहित आहे? तिथं काहीही नाही. सांडा वाहुग्या उपाधी, लाहो करागाठ, घाला मुळबंदी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. आणि तो ज्यावेळी तुम्ही काळ समजून घ्याल आणि तो त्या काळाचा योग्य वापर करा, त्यावेळी त्या काळाला धन्यता. अजून एक दुसरं सांगतो, तुम्हा आम्हाला हा मनुष्य देह दिलाय, 100 वर्षासाठी दिलाय. आणि आपण ज्या कारणासाठी दिला त्या कारणासाठी वापरलं नाही तर काय होते त्याचं उदाहरण सांगतो. विसरलीत या विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या.
उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, बँकेमधलं कर्ज काढलं विहीर काढायला. कशासाठी? विहीर काढायला. आणि ठरवलं काय नाही, आपण सगळी जमीन बागायत करायची. बागायत झाली की बागायत पिकं करायची. 1 वर्षात नाही तर 2 वर्षात सगळं कर्ज फिटतंय. कर्ज कशासाठी काढलं? विहीर काढून बागायत करायसाठी. ठरलं, सगळा हिशोब सगळा झाला. साहेब आले, साहेबानं बँक प्रकरण ते बघितलं सगळं. हा म्हटलं चांगला आहे तुमचं, विहिरीत काढलं की सगळं तुमचं व्यवस्थित होतंय. त्यानं मंजूर केलं आणि सगळे कर्ज उचललं. दरम्यान विहीर काढायला माणसं मिळाली नाही. उद्या काढूया. तेवढ्या पोराला स्थळ आलं. आल्याबरोबर त्यानं काय केलं, हे उरकून घेऊया, हे बी महत्वाचं. अगोदरच पोरी मिळणार म्हणून त्यानं काय केलं, लग्न लावून घेतलं. पैसे कशासाठी काढलं तर विहिरीसाठी. लग्न झालं, पुन्हा त्या आराधन्या पराधन्या गोंधळ बिंदळ ह्याच्यात सगळं पैसे संपलं. कर्ज काढलं तर कशासाठी? आता जमीन बागायत होईल. अगोदरच पोरग काम करत नव्हतं, त्यात त्याचं लग्न झाला सगळा हिसकोट. थोड्या दिवसानं बँकेचे साहेब आले, जप्ती यायची पाळी आली आणि कर्जात पिसायची पाळी आली. कर्ज काढलं कशासाठी? बागायत करण्यासाठी. वापरलं दुसरीकडं. तसं देवानं हा देह दिलाय भजनासाठी. देवे दिला देह भजना गोवना. 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 देवे दिला भजनासाठी दिला. आणि वापरालोय आम्ही. अजून पोरांचं लय आहे हो का. पोरांचं बघायचं, माता मातेचं बघायचं, असं प्रत्येक जण कारण सांगतोय. दिलंय कशाला हेच कळना. देवाना हा गोमटा देह, चांगला देह, मनुष्य देह दिलाय भजनासाठी. दिली इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण, नासे जीवपण भवरोग. हा जो पुन्हा पुन्हा निर्माण होणारा जो रोग आहे, जन्म मरणाचं जे फेर आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी हा मानव देह दिला. पण आपण वापरालोय कशासाठी? हे करायचं, हे करायचं, हे करायचं, हे करायचं, याच्यात अडकलो आणि मूळ विषय राहिला बाजूला. आणि कर्ज पुन्हा पुन्हा वाट्याला. मग पुन्हा पचतील खाणे 84 लाख योनीमध्ये मागवतात. आणि मग ते तसं होऊ नये यासाठी संत भेट आहे. तुम्ही म्हणाल ह्याला कसं काय? त्याला एक प्रमाण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संत भेटल्या आपणासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ. कसं होतंय बघा. महर्षी नारद नारायण नारायण करत निघाले. गेल्याबरोबर ठरल्याप्रमाणे तो आला. आल्याबरोबर काढ म्हणले तुझ्याकडे काय काय आहे ते. काढ तुझ्याकडे काय काय आहे ते म्हणल्याबरोबर महर्षी नारद म्हणाले, अरे म्हणले माझ्याकडे काय कुठलं आलंय? म्हणले माझ्याकडे विना माझी जेवायची पंचायत आहे, तुला कुठलं काय काढून देऊ? आणि तू ही असली पाप करू नकोस. हे म्हटलं पाप हे नंतर बघूया. म्हटलं तुझ्या खिशातला असेल ते काढ. खिशात काही नाही, खिसाच नाही. चला मग आता काय करायचं? काय नाही म्हणजे पाप कोणाला सांगते वाईट आहे. एवढ्या लोकांना मारलास, तुला माहित आहे काय काय होणार आहे ते. आणि ही जी पुन्हासाठी करायलाच का नाही, तुला
देह कशासाठी दिलाय? भजनासाठी. तू राबालच पोराबाळासाठी. नुसतं राबायला नाही, सगळं खोटं करायलाय, दरोडं घालायलाय. कुणासाठी? पोराबाळांसाठी. ती तुझ्या वाटणं शेवटी येणार आहे. माता पिता बंधू बहिणी हे दोन भोवती निर्वाणी, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. एकट्याला भोगायला लागणार आहे म्हणले. हा म्हटलं साखर माझं बायकोवर किती प्रेम आहे, बायकोचं माझ्यावर किती आहे तुम्हाला माहित. तुमचं लग्न झालं नाही म्हटलं, मग तुम्हाला काय कळतंय? ठीक आहे म्हटलं, तू म्हणतोय ठीक आहे, तुझं प्रेम आहे, असं कर म्हटले. मी इथंच उभारतो, जा हिच्यावर जा, बायकोला पोरांना हिच्यावर जा. आणि मग म्हणायला लागले, अरे वा वा म्हटले, आतापर्यंत मला एवढा डेरिंगबाज कोण असं भेटला नाही म्हटले. घाबरत्यात म्हटले, तू घाबरायला नाही, मला शिकवायचं, मला घडवायसाठी मी जातो विचारायला, म्हणजे तुझा पळून तसा सोडणार नाही म्हटले. अरे मला बांधून घाल. स्वतःला संत महात्मे बंधन करून घेतात नाही बाबा, आणि जगाचा उद्धार किंवा जड जीवांचा उद्धार करतात. आणि त्याप्रमाणे त्या दरोडेखोरानं, म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्याचं नाव माहित आहे. काय नाव त्याचं? वाल्या कोळी. त्याला सांगितलं तुम्हाला बांधून घाल. बांधलं नारदांना बांधलं. तर विचारायला गेला, बायकोला सांगितलं असं मला ते संन्यासी भेटलाय, ते विना घेऊन नारायण नारायण म्हणाल. ते म्हणतो या पापात तुम्ही सहभागी नाही. असं होईल काय म्हटला? मला माहित आहे म्हणलं, तुझं माझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे तू या सगळ्या कार्यक्रमामध्ये तू सहभागी 8 आणि वाटणीला म्हणले. तसलं काही नाही. 8 आणि वाटणीला इथं खायला आहे म्हणले, मी त्या कर्माला नाही. माझं करून द्यायचं काम आहे, सगळ्यांनी खायला मिळवून आणायचं. तुम्ही कसं आणायचं ते मी चौकशी करायचं. ह्यात माझं काय चुकलंय काय? माझं काय चुकलेलं नाही. त्यामुळे मी तुमच्या त्या कामाच्या भानगडीत असं कसं नाही म्हटले. ती जबाबदारी तुमची म्हटले, मी घेणार नाही. मग त्याला जरा राग आला. थांब म्हटला, पोरासनी तरी विचारतो. पोर म्हटले, बाबा म्हटले तुमचं कर्तव्यच आहे, आम्हाला जन्माला घातलाय सर, तुम्ही आम्हाला जन्माला घातलाय, त्यामुळे आमचं लग्न होईपर्यंत तुम्ही सांभाळायचं. असंच आहे का तुमच्याकडे? पूर्ण सज्ञान होईपर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळायचं आहे. त्यामुळं तुमच्या पापाला आम्ही भागीदार नाही. अरे बापरे. आता म्हटले, आता आईला आणि बाबाला विचारले. आईला विचारायला गेले. आई म्हातारी होती. आई आई काय बाबा काय म्हणतोस? येरवाळी आलायस? येरवाळी नाही, अजून काय काम झालेलं नाही म्हणले. तिथे एक संन्यासी आलाय, तो मला सांगा माझ्या पापात भागीदार ही नाही म्हणतात तुम्ही. आता तू म्हातारपणे तुझी मी सेवा करतोय. अरे बाबा ते आणि कुठलं काय घेऊन बसतोय म्हणजे, आता गावा येतो काय की तुझ्या पापात मी कशाला भागीदार. मग हिची पेटली आणि खिन्न मनानं ज्यावेळी पाठीमागा आला, त्यावेळी त्या वाल्याचा चेहरा बघून महर्षी नारद स्मित हास्य करत म्हणाले, काय झालं? काय नाव तुझं? नाही मला वाल्या कोळी म्हणतात म्हटले. पण आता म्हणजे मला कळालं की माता पिता बंधू बहिणी हे तो न मुक्ती निर्वाणी सगळी म्हणत होती, पण मला आता कळायला नव्हतं. पण तुम्ही भेटला आणि आता मी काय करू सांगा? काही करू नकोस म्हटले. राम 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 स्मरा आधी सांडावा उग्या उपाधी लाहो करा गाठ खाला मुळबंदी लक्ष लावून राहा गोविंदी गा. काय सांगितलं? राम राम. तरी पण म्हणणार. मग शेवटी काय म्हणाले? घर जोडून विनवितो तुम्हाने तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तरी पण म्हणणार ती असू दे, आमचं आम्हीच म्हणतो. काय घर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव असं सांगितलं. मग म्हटले ठीक आहे. आणि म्हणायला लागला, तुम्हाला सर्वांना माहित आहे जो दरोडेखोर होता त्याचा वाल्याचा वाल्मिकी झाला. यात नवल नाही. नवल काय आहे? कोळी याची कीर्ती वाढली गेले रामायण रामाआदी. गेले
म्हणावं लागलं, बोलिला वाल्मिकी सैसाचे वर्तेन, त्याप्रमाणे ऐका माय बाबा. जे एवढं तुम्ही पुन्हा ते पुराणातलं काय, आता आम्ही गाव बताव काय, आता कुठं काय कोणाला माहित आहे. आता अलीकडचं सांगतो माय बाबा. ज्यांचा ग्रंथ आपण आता 7 दिवस पारायण साठी वापरला. मुळात अगोदर पारायण म्हणजे काय हे तुम्हाला आता परत एक वेळ सांगतो. पारायण हा सप्ताह श्रवण लोके प्राप्यते निकटे हरी. सप्ताहामध्ये तुम्ही जर श्रवण केला संपूर्ण तर तुमच्या जवळ हरी प्राप्त होतो. एक. दुसरं, पारायण केल्यामुळं या आयनातून पार होते. पारायण म्हणजे काय? आयनातून पार होण्यासाठी, म्हणजे या फेऱ्यातून पार होण्यासाठी केलेले सद्ग्रंथांचं वाचन, मनन, निधिध्यासन आणि चिंतन याला पारायण म्हणायचं. आपण किती करतो? तेवढ्यासाठी नामदेव महाराज म्हटले निदान एक तरी होवी अनुभव व्हायचे. तो ग्रंथ श्रेष्ठ आहे. आता यामध्ये आपल्याला किती गोड वाटते हो? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी होवी. कुठं ह्याच्यात रागवल्यासारखं वाटतंय? किती गोड बोलतात, पण कसं हाणलंय बघा. हाणलंय म्हटलं तर सगळी सिरियस, खरोखरच कसं हाणलंय बघा. एखाद्याची लायकी नसावी, तुला ते जमणारच नाही, निदान एक तरी असा आहे. ते गोव्या किती आहे? 9034-35 काय असतील त्या? 9034 9033 ओव्या तुला जमणार नाही, निदान एक तरी ओवी सरळी जमणार. आता तरी नाही का कळलं? एक तरी म्हणजे तुम्हाला 9033 ओव्या कळणार नाही. तुमची लायकी कसं हाणलंय असं आतमधून बांधक्यानं मारले, कळ यायच्या आधी. पण कुणाचं तिकडे लक्ष नाही. त्याला तळमळ आई पण थोपटत असते, पण त्याला हेतू काय असतो की त्याच कल्याण व्हावं. तसं संत तुम्हा आम्हाला विनवणी करताय, आणि ती संतांची भेट झाली की मग आपला तो काळ धन्य होतो. आता मी तुम्हाला सांगतो, ज्यांचा ग्रंथ आपण इथं चिंतनासाठी पारायणासाठी वापरलाय त्या माऊलींनी एकाचा नुसता कसा उद्धार केलाय बघा. ज्यानं त्यांना मारलं त्याला आपल्यापदी बैसविले. नव्हे ते गंमत बघायला गेला. मी आता मारले कुठली खात्यात ही मांड भाजून कुठलं खात्यात म्हणले. काय भिकारी म्हणजे आता कुंभारवाड्यात सांगून आलोय. कोणीही जर खापर दिलं तर याद राखा, विसोबा चाटी नावाचा होता. कुंभार भ्याली, कुंभाराने खापर दिलं नाही भाजायला. मुक्ताईच्या डोळ्यात पाण्यानंतर माऊली म्हणाले, मुक्ते काय करू नकोस, मी ओनवा होतो, जठराग्नी पेटवतो, पाठीवर मांडे भाज. एवढी ताकद होती. आणि मग मांडे भाजायला सुरू केले. चांगले मांडे भाजले वगैरे अगदी. आणि हे मजा बघायला आलं. कोण? विसोबा चाटी, जन्म मारलं होतं तो. कशी खात्यात बघ्या, कुठली खात्यात बघतोय ते बघितलं. अरे बापरे, पोरग गुडघ्यावर पाठीवर ते मांडे भाजायला लागले. आणि त्याला कळालं आपण चूक केली, कुणाला हात उचलला, कुणावर हात उचलला. आता म्हटले हा प्रसाद आपण खाल्ला पाहिजे, हा प्रसाद खाल्ला पाहिजे. पण आता खाता येणार नाही. त्यांनी खायला सुरुवात केल्याशिवाय आपल्याला खाता येणार नाही. आणि मग मायबापू त्या भावंडाने ते मांड्याचे तुकडे मोडून खायला सुरुवात केली. खायला सुरुवात केल्याबरोबर विसोबा चाट्यानं हात घालून खायचा प्रयत्न केला. त्यावेळी माऊली म्हणाल्या, परता सर खेचरा. अर्थात खेचर हे उपाधी आहे, विशेष नाम आहे. खेचर म्हणजे
भोचर आणि खेचर खालीवर दोन्हीकडे चालणारे असं त्याचा अर्थ लावला जातो. पण परतासर खेचरा म्हणजे तू आता या विषयात आता परतासर वरच्या मार्गाला लाग, ऊर्ध्व मार्गाला लाग असा उपदेश केला. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास. आणि तू त्याला एवढी उपरती झाली परतासर खेचरा म्हटल्यावर उपरती झाली. नुसती उपरती झाली नाही मायबाप, तो एवढा धन्य झाला की भगवान शिवाने त्याला आपल्या डोक्यावर घेतलं. मला आपल्याला जे सांगायचं आहे, धन्य काळ संत भेटी. मारलेलं होत तरीही त्याच्यावर अपकार्यावर सुद्धा उपकार करणारी ही संत मंडळी. धन्य काळ. किती वेळ भेटला असेल, किती वेळ भेटला. त्याचं आयुष्य 100 वर्ष वगैरे ते द्या सुरू, पण जी भेट झाली त्या काळाला माऊन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज काय करतात, धन्यता देतात. आणि मग भगवान शंकराने डोक्यावर घेतलं. नुसतं डोक्यावर घेतलं नाही, त्याला गुरुत्व पदवी बहाल झाली. पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा जा. ती म्हणतात ती मंडळी बरोबर सांगायला लागले, तू जा त्या खेचरांच्याकडे जा, विसोबा खेचराकडे जा. तो तिथं बसलाय बघ म्हटले शिवालयामध्ये. आणि गेले बघतात शिवालयात बसलाय कुठले, भगवान शिवांच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला होता. ते बघितलं. अहो म्हटले विसोबा खेचर. होय म्हटले मलाच म्हणतात. पण म्हटले तुम्ही आता वय झाले, तुम्हाला आता तर म्हातारं झालंय तरी कळायला पाहिजे, कशावर पाय ठेवून झोपलाय. शिवरात्रीचा समय यायला लागला जवळ, तुम्ही भगवान शिवाच्या डोक्यावर पाय ठेवताय, तुम्हाला कळतंय का नाही. अरे म्हटले मला आता काय कळत नाही, तू जाणतायस म्हटले, तुला सगळं कळतंय. तू असं कर, जिथं शिवतत्व नाही तिथं ठेव माझे पाय, जिथं शिव नाही तिथं माझे पाय ठेव. म्हटले असू दे, तिकडे म्हातारा आहे. उचलले, खाली ठेवायचा प्रयत्न केला, पुन्हा तिथून जमिनीतून वर शिवपिंड आली. श्वास बसल्यासारखं झालं. पुन्हा उचलला आणि मग ह्याच्या लक्षात आलं, बाबा रे यानं शिवलिंगावर पाय ठेवलेले नाही, शिवाने त्याचे पाय आपल्या डोक्यावर ठेवले. कशाचा परिणाम, धन्य काळ संत भेटी माऊली. चला अजून एक उदाहरण. जो माणूस होता, जो माणूस होता तुमच्या आमच्यासारखा, अहो रेड्याला स्पर्श केला. कुणाला, रेड्याला. रेडा ऋग्वेद बोलायला लागला. नव्हे नव्हे त्या रेड्याची समाधी बांधली गेली. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जेवढ्या श्रद्धेनं आम्ही लोक माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतो, तेवढ्याच श्रद्धेनं त्या रेड्याच्या समाधीचंही आम्ही दर्शन डोकं टेकून घेतो, शिरोभाग टेकून घेतो. एवढा अधिकार प्राप्त झाला. कशामुळं, धन्य काळ संत भेटी. माऊलींचा किती काळासाठी भेट झाली त्या रेड्याची माऊलींची. बरं रेड्यापेक्षा आपण बरं नाही काय. आता निर्जीवाचं बघूया. नेवाशाला आले, ती मंडळी त्या रेड्याकडनं बोलवून घेतले वगैरे, आले आणि बसले. तेवढ्यात काय झालं माहितीये काय, एक अंत्ययात्रा. चला शेवटची यात्रा निघाली, अंत्ययात्रा निघाली होती. आणि सगळे कोणतरी कुजबुज बायका करायला लागल्या. इथं कोण करायला नाही, इथलं सांगायला हीच ती पोरं, हीच ती पोरं, हीच ती पोरं. पण ती रेड्याच्या हीच ती जा आता जाणारच सती जाणार. पाया पडायला गेली आणि माऊलींच्या पाया पडताना माऊलींनी दादांच्याकडे बघितलं, निवृत्तनाथांच्याकडे. दादाने स्मित हास्य केलं. माऊलीने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. सगळी कुत्सितपणे हसायला लागली. तुम्हाला आम्हाला सवय आहे तशी, कुत्सितपणे हसायला लागली. म्हटले ह्या जन्मातलं काय, कुठल्या जन्मातलं बोलताय म्हटले. महाराज पोरासनी काय कळते का नाही, आम्ही काय म्हणून आलो आणि काय यांच्याकडे.
म्हटले कसं काय असं काय म्हणतात, कपाळाला कुंकू एवढा मोठा लावलाय, सगळं झालं आणि काय म्हणताय तुम्ही? पण त्यावेळी घटना अशी झाली, ती म्हणाली अहो ही अंत्य यात्रा चाललेली हिची आज मालकाची आहे. काय सांगताय, बोलवा त्याला. बोलवलं गेलं, ती तिरडी ठेवली. सांगा म्हणले नाव काय? सच्चिदानंद. सच्चिदानंदाने मरतोय कसं काय? सच्चिदानंद सत स्वरूप असलेला, चित स्वरूप असलेला, आनंद स्वरूप असलेला मरतोय कसं काय? म्हणले उठा म्हणले सच्चिदानंद बाबा उठा. उठा म्हटल्याबरोबर ते वळवळ ऐकायला लागलं. वळवळ करायला लागल्याबरोबर सगळ्यांनी जय जयकार करायला सुरुवात केला. सगळे आनंदी आनंद सगळा. त्याला कोण टाळ्या वाजवतोय, कोण काय करतोय, कोण माऊलींच्या नावाचा जय जयकार करतोय. पण ते जे मेल्यालं होतं ते जागं झालेलं ते रडायला लागलं. म्हटले माऊली कशासाठी मला उठवताय? म्हणले कशासाठी उठवताय? आता नाही मी परत जाणार, कारण मी बघितलंय कशी रडाल्यात ती. असतंय बरं का ते 12 दिवस 13 दिवस असतोय म्हणतो आत्मा, गरुड पुराणात सांगतात. तर मी कशी रडल्यात ते मला माहित आहे, कोण कोण कसं रडतात. मला नाही घराकडे जायचं. आपले तुम्हाला घराकडे जायसाठी उठवलेलं नाही, मी तुम्हाला घराकडे जायचं. इथं काम पडलंय, तुमच्यासारख्या दिव्य आत्मा इथं पाहिजे. आणि उठा म्हणले, आपल्याला धर्माचं कार्य करायचं आहे. आणि मेल्याला माणूस उठत, मेले माणूस जित उठविले. मेल्याला माणूस मगाशी कुणा कुणाला बघितलं? जिवंत बघितला. पुन्हा कोण बघितला? रेडा बघितला. रेड्यापेक्षा आपण बरं आहे म्हटलं तरी पण म्हटलं आता मेलेल्यापेक्षा आपण बरं आहे का नाही? आपण त्याच्यात मी वय म्हणणार. चला पुढं, अजून पुढे जमतंय का बघूया. आता कसं सोप्यासारखे गप्प उभारतात का नाही, हालत नाही तुलत नाही, तसं कोण खांब असतोय. आणि तिथं माऊली खांबाला निघून बसलीये. मायबाप खांबाचं मंदिर झालं. लक्षात येते का? हा काळ धन्य आहे. कुणाचा? धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तू. त्या संत भीतीच्या अगोदरचा काळ, वाल्याचा अगोदरचा काय काळ होता? दरोडेखोर होता. मारा हाना सगळे किती गलिच्छ वाटत. आणि त्याच्यानंतर संत भेटल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी, तुझ्या कृपेची नवलाई, वाल्याचा वाल्मिकी होईल. आणि तो वाल्याचा वाल्मिकी झाला. कुणाच्यामुळं? धन्य काळ संत भेटी. आणि पुढं रेड्याचा पण काय झाला? मंदिर झालं. रेड्याचं मंदिर झालं. कशाचा परिणाम? धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तू. मेल माणूस जित उठविले. धन्य काळ. नुसतं उठवलं नाही, ज्या ज्यावेळी पारायण होतंय त्या त्यावेळी त्यांचं आदरानं नाव घेतलं जातंय. तुम्हाला माहित आहे, शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. एका 16 वर्षाच्या मुलांना सांगावं ज्ञानेश्वरी आणि ह्या मड्यानं लिहावी. हा काळ धन्य आहे. मग तुम्ही आम्ही म्हणणार ते सगळं बरोबर आहे. मग आपल्याला संत कसे भेटणार? मग तुम्ही म्हणणार संत कोण? कीर्तन करणारा संत नाही. बापरे. टाळकरी म्हणता येत नाही, इनेकरी म्हणता येत, आडनावाचा संत नाही. मग देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा नेनते काही तोना तोना नामस्मरणा वासुनी. कुणाला संत म्हणायचं? नेनती काही ताना तोना
नामस्मरणा वाचुनी ते संत, किंवा मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते. आता त्याने मार्ग दावून गेले. कशाच्या माध्यमातून गेले? त्यांच्या वाङ्मयाच्या माध्यमातून गेले. आज माऊली आपल्या बरोबर बोलली. माऊलींना आपण अभिषेक केला. माऊलींना आपण सकाळी अभिषेक केला. माऊली ओव्याच्या रूपातून आपल्याला बोलली. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा बोलत लागले. आणि मग त्याने आपल्याला आलेला अनुभव आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी सांगितला. आणि मग त्या अनुभवाच्या जोरावर हे संत महात्मे आपापल्या परीनं आपल्या वाङ्मयातून आपल्या बरोबर बोलतायत. संतांच्याच पद्याला काव्याला अभंग म्हणतात. इतरांच्या कुणाच्या काव्याला म्हणत नाही. आता अभंग म्हणजे काय? अभंग म्हणजे कधीही भंग न पावणार. आता मग काय तसं लई वस्तू आहेत. हे तर मग कागदावर लिहिलं फाटतंय, तसं नाही आहे. अभंग म्हणजे ज्या काव्यामध्ये मानव जातीच्या कल्याणाचे एक किंवा अनेक तत्व ज्या काव्यामध्ये ज्या पद्यामध्ये अधिष्ठित असतात, त्याच काव्याला त्याच पद्याला अभंग म्हणायचं. लक्षात आलं काय? मग हा अभंग का? तर संतांच्या भेटीचा जो कालखंड आहे त्या काळाचं महिमान सांगणारा हे अभंग तत्व आहे. कारण संतांच्या भेटीचा काळाला विशेष महिमान आहे, तो सांगणारा अभंग, ते सांगणार ते तत्व अभंग आहे. त्यामुळे पहिल्या चरणामध्ये महाराज ते सांगतात. आणि हे कोण सांगायला लागले? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. अहो लय वेळा मी ऐकलंय हो नाव. अहो तुम्ही नाव ऐकला यात काय नवल नाही, कारण तुमच्यात काय फरक पडत नाही म्हणायला लागल्या. आपल्यात काय फरक पडत नाही म्हणू नका. यमात फरक पडला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. जगद्गुरु तुकाराम महाराज अवतरले. तुकाराम तुकाराम तुकाराम. कोण नाही त्याने म्हणायचंय, बाकीच्या तुकाराम
घेता काव्यम. फरक पडेल का रे? आता फरक पडत. जर तुम्ही नाही म्हटला तर मग मात्र घोटाळ्याचं काम आहे. चला. तुकाराम तुकाराम नाम घेता काव्यम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. काय तुकाराम महाराजांचं यम कापावा आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत की बाबा रे धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडले तो. मग काय होणार आहे त्यानं? नेमकं काय होतंय तर म्हणजे आपल्या जीवनामध्ये जो संदेह आहे, जे आपल्या जीवनामध्ये संशय आहे, अनेक गोष्टीबद्दल शंका कुशंका आहेत, जीवनामध्ये अनेक संदेह आहेत, त्या संदेहाच्या सुटल्या गाठी. पण कधी पायी मिठी पडले तो. आणि ते गाठी सुटल्यामुळे काय झालं? झालो पोटी शीतळ. आपल्या जीवनामध्ये रखरख भगभग असते ती शांत होते. कधी? पायी मिठी पडली तो. कुणाच्या पायी? संतांच्या पायी. शरण म्हणजे बोध घ्यायचा. त्याचा अर्थ काय लावायचा? बोध. संतांनी दाखवलेला मार्ग. आता तुम्हा आम्हाला मार्ग दाखवला. काय दाखवला? वेगवेगळे. ज्ञानेश्वरी आता कवा वाचायचं हो, पण ठीक आहे. अमृतानुभव लईच अवघड. चांगदेव 65 काय कुठलं काय घेऊन बसला आता, पण ते जमत नाही. जमते म्हणते काय जमत नाही? जमेल काय? पण सगळं सोपं सांगितलं. काय सांगितलं? हरी मुखे म्हणा, हरी मुखे हरी हरी. त्याने तुमचं तुम्ही म्हणा म्हणतात. हे बघा, तुम्ही जर माग म्हटला नाही तर आपण थांबूया. आमचा चौकमांतर बसून इकडे करूया. हरी मुखे म्हणा, हरी मुखे हरी 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 मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, त्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. कोण करी? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे. आज एकादशी आहे. माझ्या लक्षात नाही. तुमचे चेहरे सांगायला सगळ्यांनी कडकडत कडक एकादशी केल्यामुळे असू दे. बघून घेईल वाचतात. ज्या तुम्हाला दिलंय तोंड, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. माय बापू, बाहेर तुम्हाला असं मिळणार नाही बोलायला. इथं मोठ्यानं म्हटलं तरी काय हरकत नाही. काय सांगितलं माऊलींनी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुम्ही म्हणू नका, तुमचं तुम्ही म्हणा. सगळ्यांनाच म्हणायला सांगितलंय. कुणाला म्हणायला सांगितलंय? सगळ्या. सोपं सांगितलं का नाही? आणि ते आपल्याला अभंगातून बोलतायत. मग हा तुमचा आमचा काळ धन्य आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मगापासून आपण वेगवेगळ्या प्रकारातले बघितले. पहिल्यांदा जिवंत माणूस बघितला, नंतर एक सर्कशीत कायम असलेला प्राणी बघितला. नाही, मग कुठला सर्कशीत कधीही न पाहायला मिळणारा प्राणी बघितला. त्याचं नाव माहित नाही. रेडा, सगळ्यात बुद्धिमान प्राणी. ही भय मी म्हणत नसते. दोन
प्रकार आहे. एक कसं होते, एक सगळं कळलं तर, नाहीतर काहीच कळलं नाही तर ठीक आहे, मीच माफी मागून सांगतो. सगळ्यात निर्बुद्ध प्राणी, त्याच सुद्धा त्या माऊलींची भेट झाली, तो काळ धन्य झाला आणि त्याची समाधी झाली. मायबाप चला पुढं. एक मेलेला माणूस आता त्याला सरणावर ठेवायचा आहे. काही क्षणाची भेट झाली, तो काळ धन्य झाला मायबाप. आणि त्याचं आता चंद्रसुरी असेपर्यंत ते नाव या ग्रंथामध्ये राहणार आहे. नवे नवे सर्व भाविक श्रद्धेनं वाचणार आहेत. म्हणून धन्य काळ संत भेटी. त्याच्यानंतर एक बघितलं, ज्या नेवाशामध्ये माऊली त्या खांबाला टेकून बसल्या. मायबाप आपण कसं टेकून बसल्यासारखं बसतो कधी 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 कधी. आता बसलेले नाही कोण आमच्या सगळी जागे. तर त्या खांबाचा उद्धार झाला. नवे नवे खांबाचं मंदिर झालं. कधी योग आला तर जाऊन या मायबाप, त्या खांबाचा उद्धार झाला. चला अजून एक सांगतो, हे सगळे तुम्ही हे बघितलेलं आहे. आता न बघितल्यानं तर उद्धार कसा झाला सांगतो सप्ताहामध्ये. आता हे सगळ्यांना तुम्ही बघितले. रेडा कोणी बघायला नाही हात वर करा. रेडा कोणी कोणी बघितला हात वर करा. हात वर करा की ज्यांचा हात आहेत त्याने. हा म्हणजे आहेत जागे रेडा बघितलं. मड कोणी बघायला नाही त्यानं हात वर करा. मड बघायला नाही जा म्हणजे ते बघितलंय. चला पुढं. जिवंत माणूस कुणी कुणी बघायला नाही त्यानं हात वर करा. खांब कुणी कुणी बघायला नाही त्यानं हात वर करा. म्हणजे हे चारही बघितलाय. अजून एक सांगतो तुम्हाला, तुमच्या गावात पडक्या भिंती कधी बघितलाय का? काहीतरी म्हणाला तर मान हलवू नका. कुणीकडे तरी एकीकडे मान हलवा. म्हणजे कसं असते, पाऊस पडेल काय, एकीकडे मान हलवा. बघितले. हा मायबापू त्या भिंतीला जाऊन नमस्कार करून आला कधी? पडक्या भिंतीला तुमच्याकडे काय गावातल्या भिंतीला जाऊन नमस्कार करून आला काय? पण माऊलींचा स्पर्श झाला मायबाप. आज त्या भिंतीला 10 लाख लोक जाऊन नमस्कार करतात. धन्य काळ संत भेटी. ही सगळी तुम्ही बघितलेली प्रकरण आहे. जे भिंत बघितल्या, हे सगळं बघितलंय. आता त्या संतांनी मार्ग दाखवला आणि हा सप्ताह सुरू झाला. पहिला सप्ताह जो झाला तो हरिद्वार मध्ये आनंद घाटावर झाला. सनकादिकाने भक्तीच्या मुलांच्या उद्धारासाठी झाला. भक्तीच्या मुलांची नावं ज्ञान आणि वैराग्य. घड्याळाकडे बघून मीच उत्तर देतो प्रश्न विचारायच्या आधी. भक्तीच्या पोरांची नावं काय? ज्ञान आणि वैराग्याच्या उद्धारासाठी तो झाला. सनकादिकाने तो सप्ताहाला मान्यता दिली, अनुमती दिली आणि संकल्प सोडला नारदाने. नारदाने संकल्प सोडला की बाबा या भक्तीची जी मुलं आहेत त्यांना तारुण्य प्राप्त व्हावं ज्ञानाला आणि वैराग्याला. संकल्प सोडल्याबरोबर ते जे ज्ञान आणि वैराग्य ओम्यामध्ये गेलेले होते ते आणि त्यांची आई भक्ती तिघही श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे म्हणत म्हणत ती मंडळी आली. आता ते काय तुम्ही बघितलेलं नव्हतं. पण तो ज्यावेळी सप्ताह झाला त्यांना तारुण्य प्राप्त झालं. आणि अशीच एक घटना उत्तम नगर मध्ये झाली. तुंगभद्रा नदीच्या काठावर. कुठल्या नदीच्या काठावर? तुंगभद्रा फॉरेन मध्ये आहे. आपल्या इथेच आहे.
भारतात आहे. मी इतिहास आता सांगतो. तुंगभद्रा नदी आपल्या इथंच आहे. मायबापू त्या ठिकाणी धुधुकारी आणि गोकर्ण अशी 2 मुलं त्या बामणाला झाली. त्यातलं गोकर्ण जे होतं ते गायीच्या पोटाला आलं आणि धुधुकारी बाईच्या पोटाला आलेलं होतं. चला पुढं. आणि तो गोकर्ण काशीला शिकायला गेला आणि हे धुधुकारी पाठीमागे होत. त्यानं आई बापांना मिळवून ठेवल्यानं सगळं घालवून मारून आई बापांना घालवलं. शेवटी 1 नव्हे 4 बायका केल्या त्यानं. 4 बायका केल्या. कोणी? धुधुकारीनं. कोणी? धुधुकारी. आणि शेवटी सगळं विकून संपल्यानंतर हा चोऱ्या करू लागला. आणि किती चोऱ्या करायचं म्हणलं त्यानं. आणि मोठा टाका एक राजवाड्यामध्ये घातला आणि धन सगळं आणून बायकांच्या हातात दिलं. हे टल्ल्याहून झोपला. कळालं असेल तुम्हाला. हे कसं करते मगापासून टल्ल्याहून हे कसं करते बाकीचं मगापासून असली नाही. असो झोपलं ते. आणि ह्या 4 जणी बायका विचार करायला लागल्या. म्हटले हे आतापर्यंत ते करत नव्हतं. ते एकदम राजवाड्यावर डाका टाकून आणलंय. आज नाही उद्या हे पकडलं जाणार. आणि जर पकडलं तर पुन्हा आम्हाला हे बी जाणार आणि आपल्याला भीक मागायची पाळी येणार. त्यापेक्षा काय करूया, ह्याला झोपले तसं त्याला सपवूया. घटना इतिहास सांगतोय बरं का मी. आणि त्या चौकीने मिळून त्याला ठार केलं. जाळलं आणि घरातच खड्डा करून पुरलं. आणि जे आणलेलं धन होतं त्या 4 जणी घेऊन बाहेर गेल्या. पिशाची योनीमध्ये गेला तो. कशामध्ये गेला? पिशाची योनीमध्ये गेला. तोपर्यंत तो जो गोकर्ण त्याचा जो भाऊ होता गायीच्या पोटी आलेला तो आला आणि आपलं घर बघतो ते सगळं पडलेलं होतं. त्या ठिकाणी ते झोपला. येऊन झोपल्यानंतर ते पिशाचं रात्रीचं धडधड यायला लागलं. मग ते कुठल्या जनावराच्या रूपामध्ये, कधी डुकराच्या रूपामध्ये, काय असं याला आडवं तिडवं. त्या गोकर्णाच्या लक्षात आलं हे काहीतरी पिशाची आहे. आणि त्या काशीनं तो जे काही शिकून आला होता त्या विद्येच्या जोरावर त्यानं अभिमंत्रित पाणी केला. शिंपडून त्याला थांबवलं. बोल म्हटले कोण? अरे मी कोण कुठला? मी तुझा भाऊ, मी धुधुकारी. मग तुझं काय झालं? त्यानं सगळी ही मगाशी पासून सांगितलेली घटना सांगितली. मग म्हटले माझ्या उद्धाराचं काहीतरी कर. तो कशामध्ये होता आता? पिशाची योनीमध्ये. बापरे. मग त्यानं तर्पण वगैरे केलं, काहीही उपयोग झाला नाही. श्राद्ध केलं, काहीही उपयोग झाला नाही. आणि मग आपल्या गुरुचं स्मरण करत करत सूर्याची उपासना केली, धावा केला. सूर्यानं सांगितलं ह्याला पर्याय एकच, सप्ताह कर, भागवताचा कर. आणि भागवताचा सप्ताह करायचं बरोबर आहे म्हटले. सप्त्यात ही बसायला नको काय? माणसं कशी तरी बसतील, पण हे कशामध्ये आहे? मग म्हटले याला बसायची व्यवस्था. मग 7 गाठी असलेला एक बांबू घेतला आणि त्या बांबू मध्ये त्याला बसवलं. आणि दररोज सप्ताह जसा होईल रोज एक असं 7 दिवसात 7 गाठी फुटल्या, संदेहाच्या सुटल्या गाठी. आणि तो शीतल झाला. नवे त्याला दिव्य देह प्राप्त झाला. आणि विष्णुदूत आले न्यायला. त्याचा दिव्य देह बघितला. सगळीजण अचंबित व्हायला लागले. पण गोकर्णाला आश्चर्य वाटलं नाही. गोकर्ण म्हणायला लागला मी स्वतः कथा सांगायला लागलोय, मी स्वतः कथा वाचायला लागलोय, मी सप्ताह संपूर्ण मी स्वतः केलेला आहे. ही पण सगळी ऐकायला लागलेली आहेत.
पेंगत का असं ना म्हणू नका हो. ही सगळी ऐकायला लागलेली आहेत आणि या सगळ्यांनी एवढा सप्ताह केलाय आणि एकट्यासाठी श्रीमान हे म्हटले चुकीचं आहे. आणि गोकर्णानं त्या विष्णुदूतांना अडवलं. अहो म्हटले काय तुमच्याकडे न्याय आहे का नाही? काय झालं? अहो म्हटले सगळ्यांनी कथा ऐकलेली आहे, सगळ्यांनी सप्त्यामध्ये आलेले आहे. मग म्हटले एकट्याला तुम्ही विमान आणणार, बाकीच्यांचं काय? नाही म्हटले बाकीच्यांचं काय, ती नुसतं कीर्तन ऐकतात आणि असं झटकून तिथंच टाकून जातात. तुमच्यासाठी चालू आहे कीर्तन ऐकून इथं झटकून जायचं नाही. मग काय करायचं? ते घेऊन आचरणात आणायचं. लक्षात आलं काय? जसं मगापासून काय सांगितलं तुम्ही? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. घरात जाऊन जाताना वाटत म्हटलं तर पण चालतंय. काय म्हणतील? डोकं फिरलं या. तुम्ही मग तसं म्हणून असं वाटत असेल तर मनातल्या मनात म्हणा. घरात भाकरी करताना मोठ्यानं म्हणा, कुणाला ऐकू जाईल नाही. चला तर हे ऐकायचं. आणि मग गोकर्णाने प्रश्न केला असं कसं काय झालं? अहो म्हटले हे ऐकतात आणि सोडून जातात आणि यानं मात्र काय केलंय? नुसतं ऐकलेलं नाही, हे चिंतन केलंय, त्या ग्रंथाचं चिंतन केलंय, मनन केलंय, निधिध्यासन केलंय. ह्यांचा उद्धार होणारच आहे. कारण यांनी पण ऐकलंय. ज्याप्रमाणे त्या गीता श्रवण ज्याने केलं त्या सगळ्यांचा उद्धार झाला, तसं त्यांचा उद्धार होणारच आहे. पण ती वेळ यायला पाहिजे. आता ह्यांच्या क्षेत्रामध्ये पेरलेलं आहे. क्षेत्र म्हणजे काय? हे क्षेत्र आहे. या शरीराला क्षेत्र म्हटलंय. आणि जो आता माझ्या या नळींना आवाज काढायला तो क्षेत्रज्ञ काढायला लागलाय. आणि तुमची जी मान हलवायला लागलाय तो क्षेत्रज्ञ. लक्षात आलं काय? हे शांत आणि तो शांत करणारा थोडक्यात घ्या. आणि मग त्यांचाही उद्धार होईल. पण आता होणार नाही. मग म्हणजे माझं काय? तुमचाही उद्धार होणारच आहे. तर त्या पिशाच्यांचा उद्धार झाला. कशामुळं? धन्य काळ संत भेटी. अक्षर, तो अक्षर परमात्मा अक्षर रूपानं भेटतोय. आता तुम्हा आम्हाला सुद्धा जे संत भेटतात ते या अक्षर रूपातूनच भेटतात. लक्षात येते का? आता तुकाराम महाराज तुमच्या मुखातून बोलायला लागले, महाराजांच्या मुखातून बोलायला लागले की काय म्हणतायत? धन्य काळ. कुणाचे अक्षर आहे? तुकाराम महाराजांचे. आम्ही म्हणतो माझा अभंग कसा झाला, तर तुझा का वाचा? तुझा का वाचा? मी तरी आमच्या भजनामध्ये सगळ्यांना जीव तोडून सांगतो, म्हणून चुकलं तर चुकू दे. अभंग कुणाचा? संतांचा. चुकलं तर कुणाचं चुकतंय? संतांचं. काळजी करतील ना ते. त्यांना वाटेल माझा जो भक्त आहे चुकाला तर सुधरून घेतील. त्याला उगच आम्ही संत, तुम्ही संत माय बाबा कृपावंत म्हणत नाही, उगीच आम्ही माऊलीला माऊली म्हणत नाही. माऊलीला आम्ही उगीच माऊली म्हणतो का? अहो माऊली आम्हाला सांभाळते, माऊली आम्हाला सांभाळते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, माऊलींचं जरी दिव्यत्व असलं तरी ज्ञानेश्वरी कुणी सांगितली? बोला की. माऊलींनी सांगितली. हरिपाठ कुणी दिला? तुम्ही माईकवर बोला की पटापट. माऊलींनी. चांगदेव पासष्टी कुणी दिली? माऊलींनी. अमृतानुभव कुणी दिला? हे सगळं जरी असलं तरी मी मात्र माऊलींची क्षमा मागून हे सगळं श्रेय मुक्ताईला देतो. हे सगळं श्रेय मुक्ताईला देतो. या मुलांना वाळीत टाकलेलं होतं. आणि मागाशीच सांगितलं तुम्हाला, मांडे भाजायला खापर मिळू दिलं नाही. पुन्हा एकदा माऊली भिक्षा मागायला गेल्या. माऊली भिक्षा मागायला गेल्यानंतर ते पीठ काढून घेतलं, विस्कटून टाकलं, विस्कटून टाकलं, मातीत मिसळलं. आता काय करायचं? आता काय करायचं? या विवंचनेमध्ये माऊली उद्विग्न अवस्थेमध्ये सिद्ध बेटामध्ये गेल्या.
सिद्धपेठामध्ये गेल्या. घटना अशी झाली, माऊली सिद्धपेठामध्ये गेल्यानंतर पडदा लावून शांत बसल्या. मुक्ताई खेळत होती. 8 वर्षाची मुक्ताई होती उपस्थित, आणि त्या ठिकाणी खेळत होती मुक्ताई. मुक्ताई खेळत होती. मुक्ताईला काही कळलं नाही. दादा आता मला हात मारेल, दादा मला आता हात मारेल, या आनंदामध्ये दादा आता मला बोलत, कारण आता काहीतरी तो घेऊन आलेला असणार, आपल्याला भाकरी करायची, आता हात मारेल, आता हात मारेल. खेळत होते, परंतु हात मारली नाही. काही वेळ गेला. मायबापू बराच वेळ झाल्यानंतर मुक्ताई झोपडी जवळ गेली. झोपडी जवळ गेली आणि बघितलं तिनं. बघितलं तर त्या फटीमधून दिव्य तेज फाकलेलं होतं आणि माऊली समाधी घेणार का काय या अवस्थेमध्ये होत्या. आणि मग त्यावेळी म्हणायला लागले, दादा दार उघड, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अहो तुम्ही योगी आहात. माझ्यावरी कृपा करा, ताटी उघडा, ताटी उघडा. अपराध जनाचा, अहो विश्व आगे झालेवरती सचकी सेवा पाणी असं सांगितलं. आणि मग माऊलीने दरवाजा उघडला. आणि जर त्यावेळी जर मुक्ताईने जर उपदेश केला नसता तर आज आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली नसती, नवे नवे हरिपाठ मिळाला नसता, नवे नवे अमृतानुभवही नाही आणि चांगले 65 नाही. मायबापू लक्षात घ्या, धन्य काळ संत मिठी पायी मिठी पडले, आणि त्यांच्या पायी मिठी पडायचे म्हणजे संतांच्या वाङ्मयाला मिठी पडायला पाहिजे. आणि संतांच्या वाङ्मयाला मिठी पडल्यानंतर काय होते ते अभंगाच्या 2ऱ्या चरणात संदेहाच्या सुटल्या गाठी संत महात्मे आपल्याला सहज बोलून दाखवतात.
आणि त्यामुळं आपल्या जीवनातले जे काही संदेह असतात त्याच्या गाठीच्या समस्या सुटून जातात आणि मग आपल्या पोटातली दगदग, जीवनातली दगदग शांत होते. आणि मग आपल्या जीवनातलं जो काय भव नदीचं भय असतं ते संपूर्ण निघून जात. भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. आणि ते उत्तर म्हणजे कोणतं की हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा पुण्याची गणना. अगदी सोपं करून सांगितलं. कारण या विना असता अनेक साधन वाहत असे तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात. सगळ्यांनी वेगवेगळं काय पण सांगितलं पण नामाशिवाय दुसरा साधन नाही. तोच तारा. तारा म्हणजे तर, तारा म्हणजे होडी. थोडक्यात अजून एक माऊलीने सांगितलं की परीग्रही घातले ताऱ्यावरी सडे जे देखिले ध्यान कासे लाविले. सडेचे म्हणजे एकटे होते जे संन्यास मार्गाला पात्र होते, अधिकारी होते, त्यांना ध्यान मार्गाला लावलं. आणि परिग्रही म्हणजे तुम्ही आम्ही जे काही प्रापंचिक जीव आहोत त्यांना नामाच्या ताऱ्यावर परिग्रही घातले ताऱ्यावर. म्हणून तुम्ही आम्ही वाया व्यर्थ करता सोडून टाकायचे, साठी मार्ग सोडायचे आणि एकच म्हणायचं हरी मुखे म्हणा. आणि मग त्यामुळे काय होणार आहे? भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. संतांनी आपल्याला काय सांगितलं? नाम. आणि आठवड्याभरामध्ये आपल्याला एकच सांगितलं, एक तत्व, एक नाम दृढ धरी, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. आणि असं झाल्यानंतर भगवंताला करून आल्याशिवाय राहणार नाही. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. चालू होण्यापूर्वी अगोदर भजन म्हणजे ती ऐकते. कारण आता कसं व्हायला जागा होईना. अरे हात असेल त्यांनी टाळी वाजवा, नसेल त्यांचा काय संबंध, थोटा असलं तर काय तरी सुद्धा वाजवायला काय हरकत नाही बरं का, थोट्याने सुद्धा. त्याचं कारण असं आहे, थोट्याने टाळी वाजवायचा प्रयत्न केला, त्या थोट्या हाताला हात थोटले. पुराणातलं सांगत नाही मी, कलियुगातलं सांगतोय, नवे नवे महाराष्ट्रातलं सांगतोय. नामदेव महाराज कीर्तन करायला लागले, देव नाचायला लागले आणि नाचता नाचता देवाची फजिती झाली. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यावेळी टाळ्या वाजवा म्हटल्याबरोबर सगळे टाळ्या वाजवायला लागले. गोरोबा काकाने थोटे हात वर केल्यानंतर त्या हाताला आपल्याला ते चिंतन करायला वेळ नाही, पण त्या काळाला धन्यता देतो. कारण का? नामदेव महाराजांची सगळ्या संतांची भेट झाली म्हणून धन्य काळ संत भेटी. आता तरी त्या विठोबाच्या नावानं टाळ्या वाजवा. हरी जय गोपाळ.
तुटल्या गाठी दारू पोटी शीतळ दारू पोटी संत काळात संत जे ज्या काळात भेटतात त्या पाठीमागचा काळ वाल्याचा असेल, सच्चिदानंद बाबांचा असेल. नवे नवे काळ संपलेला होता. रेड्याचा काळ असेल, त्या पिशाचाचा काळ असेल, त्या पाठीमागचा विचार करा. मग आपण त्यांच्यापेक्षा धन्य आहोत का नाही? रेड्यापेक्षा बरं आहोत का नाही? ज्याचा त्याचा विचार करा. तुम्हाला शंका असेल तर माझं काय म्हणणं नाही, म्हणजे उगाच काय बोलत विचारतात, काय अर्थ नाही. रेड्याचा उद्धार झाला. रेड्याचं मंदिर आहे. आल्या वेळाला जाऊन बघा. आम्ही अभिमानानं जातो तिथं, नतमस्तक होतो. का? संतांची भेट झाली. माऊलींचा रेडा आम्ही त्या नतमस्तक होतो. का? धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडले तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो फुटी चितळ भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. तुम्हा आम्हाला उत्तर सांगितलेलं आहे. मायबाबा सोपं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि शेवट तुका म्हणे मंगल आता कधी मंगल होणार? त्यांनी त्यांच्या पायाला मिठी मारल्यानंतर त्यांनी दिलेल्या बोधावर आपण जागे राहिलो तर. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय? नाम घ्यायला. ते जर नाम घेतला तर तुका म्हणे मंगळ आता काय बोलत यापेक्षा दुसरा दाता नाही. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या संतांच्या पेक्षा वेगळा असा एवढा मोठा दाता कोण नाही आहे मायबाबा. म्हणून त्या संतांचं गोड भजन करायचं आहे. ज्याला उभं राहायला जमणार आहे ते गोड होते काय त्यासाठी मी गुळ खाऊन बघितला. कारण ज्यांना उभं राहायला जमणार त्यांनी कडला उभं राहायचंय गोल. आणि ज्ञानोबा माऊलीचं भजन सगळ्यांनी तिकडं तुम्ही माहिती जवळ तुम्ही गच्च राहा. बाकीच्या इकडे कडला उभं राहिलं तर चालतंय. कुणाचं भजन म्हणायचं आहे? हे असं कसं काय? होय, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. त्यामुळं भगवंताचं नाव घेतलं तरी मी तेच फळ आणि संतांचं नाव घेतलं तरी पण तेच फळ.
मंगळ आता कोण दाता याऊनी. मायबापू, ही संधी परत तुम्हाला रस्त्यावर नाचण्यासारखी नाही. तुमच्या लक्षात आलं काय? तर आता काय झालं, आम्ही ज्ञानोबा माऊली म्हणायला लागलोय. तर तुम्हाला आता वाटणार का आमचं काय नाव घेऊन, आमच्या पक्षातलं कोणाचं नाव नाही, त्यांची संख्या जास्त आहे. आता सॉरी, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. खाली बसलेले तोंड असेल तर म्हणा, नामदेव जना नाम नाम. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे मंगळ आता. हा आनंद मायबापू आपल्याला रस्त्यावर येता येईल का दुसऱ्या कार्यक्रमात? लोक काय म्हणतील? लोक फिरलया नाही म्हणणार, म्हणतील. मग हा आनंद, हा सोबत सोहळा मायबाप स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा हा मायबाप नाही. म्हणून स्वर्गाची आमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गावो गीती. हा सगळं आहे. आणि कसं आहे, हा वेळ अपुरा आहे. उद्या सकाळी आपल्याला पुन्हा काल्याचं कीर्तन करायचं आहे, पुन्हा काय करायचं आहे, नगर प्रदक्षिणा करायचं आहे, पुन्हा सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे, महाप्रसाद घ्यायचा आहे. मायबापू, त्या महाप्रसादानं आनंद मिळणारच आहे, तो अद्वितीय आहे. नवे नवे तो स्वर्गात मिळत नाही. हे जरी बरोबर असतं, त्यानं 6 तासाची भूक भागणार आहे. आणि हे जे आठवडाभर आपलं चाललंय ना, ही जन्मोजन्मीची भूक भागणार आहे. लक्षात ठेवा. आणि सगळ्यांनी आपापल्या घरी गेल्यानंतर हरी मुखे म्हणा म्हणा, 4-4 म्हणा, 5-5 माता भगिनी म्हणा. आणि सगळ्यांनी सांगितलंय संतांनी काय करावं, एकत्र बसून जेवावं. जी 4 भावंड ही काय करत होती, एकत्र बसून जेवायचं. निदान जेवताना तरी पोरांच्या हातातला मोबाईल काढून घ्या आणि बसा. स्वतः अगोदर तुम्ही तुमचा मोबाईल बंद करा. परवा गाझियाबाद मध्ये अतिशय वाईट घटना घडली. तुम्हाला माहित नसेल, 3 भावंडांनी आत्महत्या केली. बारकी पोरं होती ती, 12, 14 आणि 16. काय दुर्दैव आहे. त्याला पालक जबाबदार आहे, त्याला शासन जबाबदार नाही मायबाप. आणि शासन जरी जबाबदार असलं तर ती पोरं परत येणार नाही. लक्षात घ्या. त्यामुळे जेवताना सगळे एकत्र बसा. जेवताना भगवंताचं नाम घ्या. नाम म्हणता ग्रासो ग्रासी तो नर जेवला.
लक्षात येते का बघा, शेवटची चाल अगदी धावपळीत म्हणायची, अगदी 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 तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता झालेली सेवा तुम्ही एवढे जण सगळे उपस्थित राहिलात म्हणून तुमच्या चरणावर अर्पण करतो. जे बरोबर आहे ते निश्चितच संतांचं आहे आणि चूक आहे ते माझं आहे मी तुमच्यातला आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांचं आहे. त्यामुळे क्षमा करा. काय एखादं जर कडक वाक्य गेलं असेल, एखादं बोल गेला असेल तर क्षमा करा आणि जे योग्य आहे संतांचे ते घ्या. आणि कर जोडून विनवितो तुम्हाला तुम्ही वासुदेव वासुदेव माना येतरी जोडून विनवितो तुम्हाला तुम्ही येताना दोन 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 आणा. आणि तेवढ्यासाठी हा प्रपंच काय हो, तिथे किती कष्ट आहे, रात्रभर झोप मिळत नाही. ही मंडळी बाहुली मंडळी सगळी आलेली आहेत आणि तेवढ्यातनं तुम्ही यावं म्हणून हा मंडळाचा प्रपंच काय काय तरी करून येऊ दे. ह्याचे असेल का ह्याचे असेल म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे यात काय काय दडलंय. आता दडलेलं मी मुक्ताईला काढायला सांगतो. काय दडलंय तुम्हाला माहित आहे की बाबा माऊलींची साडी मिळत्या असेल तरी काकड्याला होते. काकडा हा पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर करायचा आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे तुम्ही ब्रह्म आहात हे ज्यावेळी कळालं त्यावेळी काकडा सुरू झाला. माय बाबू पुंडलिक वंदनी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आलेली सेवा तुमच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्ण जय